मुंबईत सायबर फसवणुकीच्या एका धक्कादायक प्रकरणाची नोंद झाली। एका 71 वर्षीय वृद्ध महिलेला फक्त 1 लिटर दूध ऑनलाईन ऑर्डर करण्याच्या प्रयत्नात आपली आयुष्यभराची कमाई गमवावी लागली। वडाळा येथे घडलेल्या या घटनेने ऑनलाईन व्यवहारात सतत राहणे किती महत्त्वाचे आहे हे पुन्हा एकदा समोर आणले। ही घटना 4 ऑगस्ट 2025 रोजी सुरू झाली। तेव्हा वडाळा येथील महिलेने एका ऑनलाईन ॲपवरून दूध मागवण्याचा प्रयत्न केला। लगेच त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला। बोलणाऱ्याने आपले नाव दीपक सांगून तो एका दूध कंपनीचा कर्मचारी असल्याचे भासवले। बोलता बोलता दीपकने महिलेला त्यांच्या मोबाईलवर एक लिंक पाठवली आणि त्यावर क्लिक करून माहिती भरण्यास सांगितले। यासोबतच त्यांना फोनवर राहायला सांगितले। महिलेने त्या ठगाच्या सूचनांचे पालन केले, पण तो कॉल 1 तासापेक्षा जास्त वेळ सुरू असल्याने महिलेने तो कट केला। मात्र दुसऱ्या दिवशी त्याच ठगाने पुन्हा कॉल केला आणि काही अतिरिक्त माहिती मागितली। पुढील तपासणीत तिच्या लक्षात आले की तिच्या 3 खात्यांमधून एकूण 18.5 लाख रुपये गायब झाले होते, जे तिची आयुष्यभराची कमाई होती। महिलेने लिंकवर क्लिक करताच ठगाने तिच्या फोनचा रिमोट ॲक्सेस मिळवला। यानंतर त्याने महिलेच्या फोनमधून तिच्या बँक खात्यांची माहिती गोळा केली आणि 2 दिवसांत सर्व पैसे काढले। पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणूक आणि IT कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू आहे। मात्र अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही।